गाईज, वेलकम आवर यूट्यूब चॅनल. तर आता वाजले 5. तर तुम्हाला मी सांगितलं आहे माझी रुटीन काय. सकाळी सकाळी उठून जिमला जाणं. तर मी आता उठलो आहे, फ्रेश पण झालो आहे, मी घेतलं कॉफी. आता मी चाललो आहे जिमला. चेस्ट आज मारूया बॅक. मी पण खूप वर्षानंतर जिम जॉईन केलं आहे. त्याच्या अगोदर मी मिक्स मारून ठेवलं, म्हणजे कसं की बॉडी पेन नको करायला. तर आता मी ना बोलता बघा, काल चेस्ट मारला आहे, आज बॅक आहे, उद्या माझं असणार शोल्डर, परवा असणार बायसेप्स, त्याच्यानंतर ट्रायसेप्स, आणि आपण सॅटर्डे मारू लेग. आपली गाडी कालूला हाय. थंडी आहे आज गाईज, खरं बोलू आज थंडी आहे. जिमला आलोय, आता वर्कआउट करूया पटापट. चला मी पटापट वॉर्मअप करून घेतो. वर्कआउट मस्त झालंय आज. नुसतं बॅक आणि पुन्हा हे झालंय, पण चांगला वर्कआउट झाला ॲक्च्युली. खूप भारी वर्कआउट झालंय. आणि ॲक्च्युली तुम्हाला खरं बोलू ना, बॅकमध्ये एवढा पेन करतोय माझा, कारण की आज एवढा एकदम वेट पण थोडा हाय होता. तरी पण आता घरी जाऊन ओट्स बनवायचं, ओट्स खायचं. पहिला वर्कआउटून आल्याला काही ना काहीचं खावं लागेल, तेव्हा जिमचा फायदा लागेल. आज मी खाणार आहे मसाला ओट्स. बिकॉज मी ओट्ससाठी ना वेगळं एक आणून ठेवलं आहे. हे बघा, हे ओट्ससाठी ठेवलं, पण मी विचार केला ते की हा पॅकेट जर उरला आहे तर हा पॅकेट पहिले संपवतो, त्याच्यानंतर उद्यापासून मी हे खाणार आहे. ओकडचा ओट्स आहे, ड्रायफ्रूटचे. त्याच्यामध्ये तुम्हाला खरं बोलू ना, एनर्जी लेवल बघायला गेलं तर 100 ग्राममध्ये 400 पर स्क्यूबमध्ये. आणि प्रोटीन याच्यामध्ये तुम्हाला जे भेटणार आहे बघा, प्रोटीन पण खूप भारी. याच्यामध्ये तुम्हाला 11% प्रोटीन भेटते. टोटल फॅट 9.5 भेटतो आहे. म्हणजे बघायला गेलं तर खूप चांगलंच आहे, आणि स्वस्त पण आहे. बघायला गेलं तर एवढा महाग पण नाही, आणि बेस्ट आहे बघायला गेलं तर. ओट्स खरं सांगू, जिमवरून आल्यावर ओट्स खायचं. आता मी कसं फक्त म्हणजे बघायला गेलं तर शुक्रवारी, बुधवारी आणि संडे ह्या 3 दिवस मी नॉनव्हेज खाऊ शकतो. तर आता उद्या बुधवार आहे, तर उद्या मी काय करणार आहे, 4 अंडे आणणार आहे. 4 अंड्यामधून 2 व्हाईट खाणार आणि 2 येल्लो खाणार. 2 येल्लोचं पोर्शन जे आहे ते नाही खाणार. आणि आज संध्याकाळी येताना मी 1 डझन केळे, त्याच्यामधून ओट्स काय करायचं, सकाळी उठायचं, ओट्स, हनी, दूध, त्याचा मिल्कशेक आणि बनाना, त्याचा मिल्कशेक बनवायचा. त्याच्या मिल्कशेक आणि प्यायचा. आणि राहिली गोष्ट बघा, मी माझ्या ह्याच्यामध्ये ना फ्रीजमध्ये चीज क्यूब आणून ठेवलं. तुम्हाला दिसतोय का? हे बघा, चीज क्यूब. तर मी रोज आणि एव्हरी डे उठलो मी काय करतो, मला फॅट वाढवायचं आहे. तर फॅट वाढवण्यासाठी मी रोज चीज खातो. जेवढं का चीजमध्ये पण फॅट खूप आहे, तुम्हाला पण माहिती आहे. चीजमध्ये फॅट आहे. अजून बघायला गेलं खूप काही गोष्टी आहे. आता मी जे वर्कआउट जे मी आता हे करतोय ना, कारण की मी पण बघा एवढा प्रोफेशनल होतो, पण मी शिकलो आहे. मला
माझे जे सर होते राजविंद्र, त्याला आम्ही पंडित सर बोलायचो. एवढा बेस्ट सर होता. त्यांच्याकडून मी शिकलो की सकाळी काय उठून खायचं. त्याच्यानंतर बघा, मी प्री वर्कआउटला काही क्रिएटिन नाही, गप आपला एक बॉटल घ्यायचा छोटा 10 रुपयावाला, त्याच्यामध्ये कॉफी टाकायचं, थोडं शेक करायचं आणि त्याला पियायचं. वर्कआउट करायच्या अगोदर अर्धा तास. त्याच्यामध्ये काय होतं, आपल्या बॉडीला एनर्जी भेटते. आणि जर केळे असेल तर सकाळी 1 किंवा 2 केळे खाऊन पण जाऊ शकतं. आता आपलं पाणी तापलं आहे. आपण बघा ओट्स टाकून ठेवला गरम पाण्यामध्ये. ओट्सला मस्त आता थोडं हे करून घेऊ. आपला ओट्स झाला रेडी. आता मी पटापट खाऊन घेतो. ठीक आहे. बघा काही आमच्या इकडचा व्ह्यू सकाळचा. आत्ताशी फक्त 7 वाजले बघा. किती भारी व्ह्यू. आता आम्ही रेडी होतोय बिकॉज आमचं झालं आहे आंघोळ. आता आंघोळ झाली आहे माझी पण आणि अश्विताची पण. आता वाजले 7:30. तर आता काय करूया, पटापट म्हणजे रेडी होऊन आता ऑफिसला निघूया. कारण की आम्हाला ऑफिसला काहीतरी 10 वाजेपर्यंत पोचायचं आहे. तर आम्ही रेडी होतोय. रेडी होऊन पटकन निघतो. तुम्ही आता व्ह्यू पण बघितलं कसं व्ह्यू, काय भारी व्ह्यू वाटतो बघा ना. एवढा भारी व्ह्यू सकाळी. आम्हाला फॅन लावायची पण गरज नाही बघा. फॅन बंद आहे आणि फुल बोलतो ना AC वाली हवा, नॅचरल हवा येते आम्हाला, फुल AC वाली. ठीक आहे. तर आता लेट झाला ॲक्च्युली. तर रेडी होऊन तुम्हाला भेटूया. गाईज आता आम्ही निघालोय ऑफिसला जाण्यासाठी. दीपक बघा इथे मस्त दिसतोय. दीपक काय मस्त दिसतोय. ब्लॅकवाली म्हणजे स्वेट टी-शर्ट ते घातलं आणि ॲज युजल मी नौका बांधलेला आहे. आता आपण स्कूटीवर बसून आज आम्ही थोडं लेट चाललो आहे बिकॉज आम्हाला स्वतःहून कॉल आला, बोलले की लेटच या. त्यामुळे आम्ही लेटच चाललो आहे हाफ डेनी. बघू आता. तो बेस्ट नहीं तो नेक्स्ट. मस्त निघलं टेम्पोच्या पाठी. भाई आजकल के टेम्पो वाले का कोई नहीं तो नेक्स्ट. वाह किती भारी ना. त्याने आता टेम्पो मस्त सजून ठेवलं. आता आम्ही ऑफिसमध्ये खायची. आम्ही ऑफिसमध्ये इकडे झालं. दीपक कसा माझी बॅग घेऊन येतो. आज पण आम्ही आलो, बसून ठेवलं. डॉक्युमेंटेशन अर्धे लोकांचं चालू आहे. अर्धे लोक म्हणजे ते ॲप्टिट्यूड टेस्ट असते तेच करवतात. बुक्स पण काय आम्हाला नाही आहे. आणि आम्ही आज किती वाजता 2 वाजता आलो. आता लंच करायला बसतो. आता आम्ही लंच करायला आलो आहे ना. आता आम्ही लंच करणार आहोत. आता आम्ही खातो पावभाजी. आता आम्ही ऑफिसमधून सुटलो. आता आम्ही घरी चाललो आहे. तर ॲज युजल खूप ट्रॅफिक असते रोज आम्ही जात असताना. आज डिनरला मी बनवला आहे वटाणा आणि बटाट्याचं इथे कालवण बनवलं मी, एकदम सिम्पल. आणि इथे राईस शिजतोय. हे डिनरला आज आम्ही हे खाणार आहे. तर मी चपाती वगैरे मोस्ट ऑफ द बनवत नाही बिकॉज दीपकला पण चपाती नाही आवडत आणि मलासुद्धा एवढं चपातीचा शौक नाही आहे. मी खातच नाही चपाती. सो मी चपाती वगैरे नाही बनवत. पण भात वगैरे जास्त खातो आम्ही. तर हे भात आणि इथे कालवण शिजतंय ते बनवलं आहे मी.
तर गाईज आजचा जो दिवस होता ना एकदम म्हणजे आम्ही लेट गेलो एक 12-12:30ला आम्ही घरातून निघलो आणि 1:30-1:45पर्यंत आम्ही ऑफिसला टच झालो, पोहोचलो. आणि त्याच्यानंतर ना आम्ही गेलो तर तेच सेम चालू होतं त्या लोकांचं. बिकॉज मुलांचं कसं आहे ना, मुलं यायचे, त्यांना काही शिकवलं नाही बघायचे आणि ते निघून जायचे. असं असतं ना, काय काय मुलं जास्त करतात ओव्हर स्मार्टगिरी, तसं व्हायचं. मग ते HR लोक त्याच्यामुळं परेशान होते आणि त्या लोकांना बॅच जी आहे, जसं मी काल सांगितलं, टोटल 20 लोकांची हवी होती. पण 20 लोकांवरून ते आता 15वरती आले आणि 15 लोक एक्झॅक्ट आता झाले आमच्या बॅचमध्ये. आणि त्या लोकांचं जे ॲप्टिट्यूड टेस्ट असते ती पण झाली सगळ्यांची ऑलमोस्ट. 1-2-3 लोकांची राहिली आहे, ती उद्यापर्यंत होऊन जाईल ती पण क्लिअर. आणि उद्यापासून प्रॉपर आमची ट्रेनिंग स्टार्ट होणार आहे. तर या लोकांनी आम्हाला 9:30ला बोलवलं आहे प्रॉपर. तर उद्या आम्ही 9:30ला जाणार आणि बघू किती वाजता सोडतात. बिकॉज मी तर ऐकलं की ट्रेनिंगमध्ये ॲटलिस्ट 6 वाजेपर्यंत किंवा 5:30 वाजेपर्यंत सोडून देतात, जास्त नाही शिकवत. पण इथे आम्हाला पूर्ण 6:30पर्यंत बसवून ठेवतात. आणि आज पण आम्ही हाफ डेने गेलो तर आम्हाला काही 6 वाजता सोडलेलं नाही, 6:30लाच त्या लोकांनी सोडले. इट्स ओके, ही कंपनी थोडी टफ आहे. बघू आता काय होते. न्यू जर्नी आहे आणि काही करण्यासाठी आपल्याला थोडं बहुत सॅक्रिफाईस तर करावंच लागतं. तर मग आता बोलू शकत नाही ना आपण त्या गोष्टी. शेवटी काही केलं तरी आपण कंपनीमध्ये एम्प्लॉय आहोत. तो आपल्याला एकतर 2 गोष्टी असतात, एक तर सॅलरीमुळे गप्प बसावं लागतं आणि सेकंड थिंग आपण काय बोललो तर आपल्या मागे सपोर्ट करणारे तेवढे लोक पाहिजे पण आहेत. आपण फक्त एकट्याने बोललं तर आपण टार्गेट होतो त्या गोष्टीमध्ये. त्यामुळे आम्ही टार्गेट न होण्यापासून वाचतो ह्या टायमाला. बिकॉज प्रिव्हियस कंपनीमध्ये सेम झालं होतं गाईज आमच्यासोबत. दीपक तुम्हाला एक्सप्लेन करेल या गोष्टीबद्दल. मी आता दीपककडे घेऊन जाते आहे कॅमेरा, की आपल्यासोबत प्रिव्हियस कंपनीमध्ये काय झालं होतं, कशा गोष्टी झाल्या होत्या ते सांगता येईल. आम्ही कसं TLला बोललो. तुम्हाला माहिती आहे का गाईज की जो कॉर्पोरेट लाईफ आहे ना त्याच्यामध्ये ना, आता कसं, आता मी ॲज अ बघायला गेलं तर आम्ही BPOमध्ये बरोबर. तर BPOमध्ये कसं असतं की जो चाटोगिरी करणार ना तो पुढे जाणार. हां, हर कंपन्यामध्ये, हर याच्यामध्ये. आता मला आहे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स, अश्विताला आहे 4 वर्षाचा एक्सपिरियन्स. मी ॲज अ टीम लीडर प्रमोट पण झालो आहे. असं नाही की नाही, माझ्याकडे डॉक्युमेंटेशन्स पण आहे. बट जेव्हा मी इंटरव्ह्यू देतो ना TLसाठी, काय बोलतात, तू पहिले एक काम कर, ॲज अ टेलिकॉलर काम कर, त्याच्यानंतर तू हे कर, काय बोलतात, टीम लीडर बन. त्याच्यानंतर मला बोलतात की पहिले तू तुझ्या बंदे आण. ते झालं. आता ठीक आहे, दुसऱ्या कंपनीला गेलो. आता जी प्रिव्हियस कंपनी होती त्याच्यामध्ये स्टार्टिंगला एवढं भारी होतं ना, एवढं सॉर्टेड प्रोसेस. सकाळी 9:30चा ऑफिस होता, 9:30 ते 6:30. आम्हाला घरी येतं तर जास्तीत जास्त आय थिंक सो 7:30ला येतो ना आपण. हां, 7:30ला आम्ही डॉट घरी टच. जेवण करायचो, जेवण बिवण करून आम्ही जास्तीत जास्त 10:30 किंवा 11 वाजेपर्यंत आम्ही गपचूप घरी झोपून जायचो. ठीक आहे, काही इश्यू नव्हता, एकदम इझी होता. मग आमचं जे टीम लीडर होतं ना, हिशामुद्दीन, जेवण झालेलं आहे. आमचा टीम लीडर होता हिशामुद्दीन. तुम्हाला खरं बोलू ना गाईज, एवढा आता नाही बोलू शकत एवढा घाणघण, ॲटलिस्ट हरामी बोलू शकतो मी. एवढा हरामी आणि एवढा हे होतं ना, फ्लटी प्लस चमडी, खूप चमडी होता. आमच्या टीममध्ये ना श्रेया नावाची पोरगी होती आणि एक श्रावणी नावाची. आता अख्ख्या प्रोसेसमध्ये मला आणि अश्विताला दोघांना, आम्ही दोघंच असे एक्सपिरियन्स होते ना की जास्त एक्सपिरियन्स होता. प्रत्येक लोकांना 1 वर्ष, कोणाला 6 महिने, 1 वर्ष 6 महिने, बस एवढंच एक्सपिरियन्स होता. मला आणि हिला, मला 5 वर्ष, हिला 4 वर्ष. एवढा एक्सपिरियन्स घेऊन आणि जे प्रोडक्ट आहे ना, जे प्रोडक्ट चालू होता ते मी आणि अश्वितानी म्हणजे आम्ही पूर्ण नॉलेज दिलं आहे. इथं मी एक गोष्ट सांगेल की आम्ही ज्या टायमाला प्रिव्हियस कंपनीमध्ये होतो ना, आम्ही सिन्सिअरली काम करायचो. असं नाही की नाही, असं कुठेच गेलं नाही. हा फक्त आम्ही कपल होतो हे माहीत पडल्यानंतर ना एका मुलाला आम्ही विश्वास करून सांगितलं. बिकॉज तुम्हाला माहिती आहे, आमचं नुकतंच लग्न झालं होतं आणि आम्हाला पटकन जॉब शोधायचा होता, म्हणून जो ऑप्शन भेटला आम्ही तिथं गेलो, सोबत गेलो. तर आमची पण चूक होती. इथे पण आता आम्ही सोबत आहोत, पण इथे काय असा प्रॉब्लेम होणार नाही त्याची आम्ही पूर्ण 100% गॅरंटी घेऊ. आणि प्रिव्हियस कंपनीमध्ये एक सीन झाला,
सेकंड थिंग असं नाही की तिकडे फक्त आम्हीच नवरा बायको किंवा खूप couple. लोक होते, खूप लोक होते, पण त्यांनी टार्गेट आम्हाला ह्या गोष्टीमुळे केला बिकॉज आम्ही टीएलच्या अगेन्स्ट गेलो. का गेलो तर आमचा टीएल खूप पार्शलिटी करत होता आमच्यासोबत. पार्शियालिटी कसं माहितीये का, मी लिटरली एवढी आजारी होती, मी त्याला डॉक्युमेंट सुद्धा पाठवायची प्रूफ सकट, तरी तो माणूस मला जरा पण सपोर्ट नाही करायचा. आणि त्याच जागी ती जी दुसरी मुलगी होती तिने सुट्टी घेऊ किंवा हाफ डे नेऊ, तिचा फुल डे लावणार, तिला जायला देणार, ह्या सगळ्या गोष्टी तो करायचा. त्यामुळे मी एकदा जाऊन दिलं, दोनदा जाऊन दिलं. मी एकदा त्याच्याशी डिस्कस पण केलं की सर आप ऐसा क्यों बिहेव कर रहे हो. तो त्यांनी मला काय उत्तर दिलं की वो लोग रेग्युलर आते हैं, मुझसे पूछ के जाते हैं, अनप्लॅन लीव नाही होता. आता तुम्हीच सांगा, आजारपण काय बोलून येतं माणसाला? नाही ना, आजारपण माणसाला बोलून येतं. मग मी कसं त्याला सांगणार? ज्या टायमाला मी आजारी पडणार, मी हॉस्पिटलमध्ये असेल, तर माझ्या कोणतरी जवळचं त्याला कॉल करून सांगेल किंवा मग मी सांगेल. तर जवळचं तर माझ्याकडे हाच होता आणि त्याला माहीत होतं आमच्याबद्दल, मग हाच इन्फॉर्म करायचा. मग त्याला काय वाटायचं की आम्ही लोक मुद्दाम सुट्ट्या घेतो. तर ह्या कारणामुळे प्रिव्हियस कंपनीमध्ये हा प्रॉब्लेम झाला. तुम्हाला खरं बोलू का, आणि सेकंड थिंग त्याची खूप पार्शलिटी होती. पार्शियालिटी तो हिशामुद्दीन होता, पण त्याच्याजवळ टीम लीडर होते ना, तो वैशाली प्लस तो वासू, ते लोक पण खूप म्हणजे तुम्हाला खरं बोलू ना, आता तो नवीन मॅनेजर आहे त्यांच्यामुळे त्यांची पूर्ण वाट लागली आहे. बट स्टार्टिंगला जे होतं ना आमचे रागेश एवढे बेस्ट होते ना सर, एवढे बेस्ट, बिकॉज खूप सपोर्ट करते एजंटसाठी. मला एक गोष्ट सांगते, मला फिट्सचा प्रॉब्लेम आहे आणि मला फर्स्ट टाइम फ्लोअरवरती फिट आलेली. तर त्याच्यामध्ये कंपनीचा रूल असतो की तुला काय हेल्थ इश्यू असतील तर नाही घेत. पण मला एवढा सिरियस हेल्थ इश्यू नव्हता. मला तो अँझायटी आणि पॅनिक अटॅक येतो जर मला एकदम काय टेन्शन असेल तर. पण ते लवकर रिकवर पण होतं आणि असं नाही की मला महिन्यातून येईल, लवकर रिकवर होतं. आणि त्याचे डॉक्युमेंट्स पण होते माझ्याकडे. पण कंपनीवाल्यांनी मला पूर्ण रिझाईन द्यायला लावलं. पण नंतर शेवटी त्यांना एम्प्लॉईजची गरज होती म्हणून त्यांनी माझं रिवॉक पण करायला लावलं. पण त्या टायमाला रागेश सरांनी मला सपोर्ट केला होता, ना की हिशामुद्दीननी. आणि ती HR काय बोलते, हिशामुद्दीननी तुला, म्हणजे जो माझा TL आहे त्यांनी तुला सपोर्ट केला, जे की नव्हतं. फक्त रागेश सर मला सपोर्ट करत होते. रागेश सर, खरं सांगू ना, रागेश सरांनी तिथून हटवलं त्यांना. रागेश सरांना डायरेक्टली कुर्ल्याला पाठवलं. हेच असंच किती होतं. ते XYZ प्रिव्हियस कंपनीमध्ये जे झालं ते आम्ही तुम्हाला सांगितलं. पण हर एक कॉर्पोरेट लाईफमध्ये, हर एक कंपनीमध्ये असंच होतं. त्यामुळे ना मला असं वाटतं कधी कधी की कॉर्पोरेट लाईफमध्ये काय आपण करतोय. तुम्ही पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जे पण लोक जॉबला जातात त्यांच्यासोबत काय पार्शलिटी होते किंवा काय. खूप आमचं ग्रो न करण्याचा हाच एक रिझन आहे की आमच्यासोबत खूप पार्शलिटी होते. तुम्हीच विचार करा ना, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स, 4 वर्षाचा एक्सपिरियन्स, मला क्वालिटी ॲनालिस्ट बनायचं आहे, याला टीम लीडर बनायचं आहे. आणि अपॉर्च्युनिटी ह्याला पण आली होती, मला पण आली होती, पण काही लोकांमुळे आम्ही पुढे जाऊ नाही शकलो. अँड सेकंड चीज, तुम्हाला बोलते कॉर्पोरेट लाईफ नाही, प्रत्येक कोणतं सरकारी काम, काही गोष्ट जिथं चाटोगिरी असणार तिथंच माणूस पुढे जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण जर आपल्या सिनियर जे आहेत ना त्यांच्यासोबत एकदम चाटोगिरी, आणि मुली तर एवढे घाणेरडा प्रकार करतात, अक्षरशः त्यांच्यासोबत ते लोक ते करतात जे मी आता तुम्हाला सांगू शकत नाही, त्या गोष्टी करून पुढे जातात ते लोक. आणि तशा प्रकारची मुलगी मी नाही. आणि मुलांसोबत पण सेम होतं, जर तुला पुढे जायचं तर हा मध्ये हा मिळव त्याला. आमच्यामध्ये तर प्रिव्हियस कंपनीमध्ये मुलगा होता, तर स्कूटी म्हणजे बाईक घेऊन यायचा, त्याच्याकडे बुलेट होता, मी त्याचं नाव नाही घेणार, चल त्याने सांगितलं. तो लिटरली तो त्या TLला ना घनसोलीपासून बाईकने घेऊन यायचा, कल्याण काहीतरी पासून, शिलफाट्यावर, जे पण असू दे, कशाला लोकेशन सांगतो. तर तो तिथून त्याला ऑफिसपर्यंत बाईकने घेऊन यायचा. त्या TLचे पैसे तर वाचतातच आहे, पण तो जो मुलगा होता त्याने ह्या हेतूने आणायचा की मला ब्रेकवरून काय नाही बोलणार, मला पाहिजे तिकडे जाऊन देईल हा, आणि माझी मनमानी चालला. आणि तेच व्हायचं. आणि तो मुलगा खूप टाइम डायलर हँग करून किंवा मग त्याची TL ब्रीफिंग टाकून, TL ब्रीफिंग पण जी असते ना ती सिनियरचं तेव्हाच टाकू शकतो जेव्हा तो बोलेल. तो TL ब्रीफिंग टाकून त्याचं, आणि तो सिनियर लोकांसोबत जेवायला जा, हे करायचं, सगळं करायचं, पण त्याला कोणीच काय बोलायचं नाही. इव्हन मोबाईल अलाउड नसतो, मोबाईल सुद्धा तो मुलगा घेऊन यायचा. आणि तुम्हाला माहिती आहे की पार्शलिटी जर आम्ही सोशल मीडियावरती सांगतो, त्या कंपनीवरती तर होईलच ॲक्शन. आम्ही त्यांच्या सिनियर VP पर्यंत पण पोहोचायचा प्रयत्न केला, पण ह्या लोकांनी आम्हाला ते करू दिलं नाही. बिकॉज आम्हाला आमची प्रिव्हियस कंपनीमधली जी मुलगी होती ना, हिना म्हणून आमच्यासोबतच, तिने केलं होतं तो सीन, तिला पण त्या लोकांनी दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हेच आहे रे, आपल्याला जर कुठे काम करायचं असेल ना तर आपली सिन्सिअरिटी
तुम्हाला आणि बोलू, मी ह्याला नेहमी सांगते की जिथे जाईल तुझा सेम पॅटर्न नको ठेवू. हा करतो, हा सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न करतो आणि फसून माझं जातो, नेचर कसं आहे, हसी target मजाकचं आहे. होतो. माझा नेचर आहे ना हसी मजाकचा. मी हसी मजाक करतो. बट मी आयुष्यात 5 वर्षाच्या आयुष्यात मी कोणाशी चाटोगिरी केली ना, म्हणून मी आज पाठी आहे. मागे राहिलो. जर मी चाटोगिरी केली असती ना तर मी आज कुठच्या ॲज अ सिनियर टीम लीडर असतो मी. माझ्याकडे तुम्हाला मी खरं दाखवू ना, मी माझ्याकडे ऑफर लेटर पडलं आहे रिलायन्स न्यू लाईफ इन्शुरन्स, त्याचं मी ॲज अ टीम लीडर. त्याच्यानंतर तुम्ही सांगा ना गाईज की एवढे चाटोगिरी करून माणूस पुढे वाढतं आहे. जाऊ दे, जास्त नाही बोलू शकत आता. मी देवावर ठेवून विश्वास, त्यांना जे काय ते होईल. मी जास्त नाही बोलू शकत. जाऊ दे, आता आपलं जेवण पण बनलं आहे. जेवण बनलं आहे, आता आपण जेवण करू. जेवण करून आपण भेटू. तर आता आम्ही इथे डिनर करतोय. बटाट्याचं कालवण आणि भात. कसं झालं दीपक? छान झालंय. रोज बिचारा माझ्या हातचं जेवण खातो. जरी चांगलं नसेल तरी चांगलं बोलतं. म्हणजे मला हे बघ, चांगलं असतं चांगलं, वाईट असलं वाईट बोलेल मी, कशाला. अच्छा ठीक आहे. त्याचा फेवरेट आहे ना वाटाणा, म्हणून खातो तो. ठीक आहे, चलो बाय. तर गाईज असा होता आमचा आजचा दिवस, जो की डे 6 आहे. आणि पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.